करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थातच वाल्मिक कराड संदर्भात। गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे सरपंच हत्या प्रकरणी, मात्र अजूनही तो सापडलेला नाही आणि आता याच संदर्भात आता वाल्मिक कराड संदर्भातली सर्वात मोठी अपडेट येते। मोस्ट वॉन्टेड असलेला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सरेंडर करण्याची शक्यता आहे। आज सकाळी 11 वाजता सीआयडी ऑफिसमध्ये तो हजर होण्याची शक्यता आहे। तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा शोध पोलीस घेत आहेत। सीआयडीची 9 पथकं कराडच्या शोधात आहेत आणि आजही पहाटे 2 ते सकाळी 1 पर्यंत पुण्यातून वाल्मिक कराडच्या शोधासाठी पथक रवाना झालेलं आहे। आज सकाळी 11 वाजता सीआयडीच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड शरणागती पत्रक असल्याची माहिती सध्या समोर येते। वाल्मिक कराड सरेंडर होणार अशी माहिती सध्या समोर येते। आरोपी वाल्मिक कराड आज सीआयडीच्या ऑफिसमध्ये हजर होणार आहे। या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते बीडवरून सीआयडी ऑफिस बाहेर दाखल झालेले आहेत। आपल्याबरोबर काही समर्थक आहेत कराडांचे। तुम्ही दाखल झालात, काय माहिती? वाल्मिक अण्णा कराड हे आरोपी नाहीत, कारण वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्या खंडणीच्या गुन्ह्यात आणखी कोर्टानं ठरवलं आहे का, तपास यंत्रणेने ठरवलं आहे का? गुन्हा तर कोणीही कोणावर दाखल करतं आहे, ते राजकीय द्वेषापोटी गुन्हे दाखल केलेले असतात। वाल्मिक अण्णा कराडचा आणि त्या मस्साजोगच्या घटनेचा दूरपर्यंत कुठंही संबंध येत नाही। आम्ही या ठिकाणी याच्यासाठी आलो की आम्ही आमच्या वतीने एक सीआयडी साहेबांना एक निवेदन देणार आहोत की जे मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाली त्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड यांचा कुठलाही संबंध नाही। खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, खुनाचा कुठेही त्यांच्यावर आरोप झालेला नाही। हा आरोप म्हणजे मोर्चा काढून आरोप करणं आणि त्याचे पुरावे मिळणं याच्यात फार फरक आहे। हा फक्त जाती पातीत भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर साम टीव्ही। तर एका बाजूला आता वाल्मिक कराड याचा शोध सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आरोप करणारे सुरेश धस हे फडणवीसांच्या भेटीला मुंबईमध्ये पोहोचलेले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ते चर्चा करणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अगदी लावून धरलेलं आहे। मोर्चामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग बघायला मिळतोय आणि वाल्मिक कराड यांना अटक व्हावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच धनंजय मुंडे यांनाही मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी त्यांनी केल्यानंतर आता फडणवीसांच्या भेटीला आज ते मुंबईमध्ये पोहोचलेत। तर आता सुरेश धस हे फडणवीसांसोबत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा करणार आणि काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसऱ्या बाजूला आता धनंजय देशमुख अंतरवाली सराठीकडे रवाना झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची ते भेट घेणार आहेत 10 वाजता। धनंजय देशमुख आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। सीआयडी चौकशीनंतर धनंजय देशमुख जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेत, तर नोटीस पाठवून सीआयडीने धनंजय यांना बोलावून घेतलं होतं। त्यानंतर आता ते जरांगेंच्या भेटीला पोहोचलेत। तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये अतिशय वेगवान अशा घडामोडी घडायला लागलेल्या आहेत। 11 वाजता कराड जवळपास सरेंडर करेल असं म्हटलं जातं। या सर्व घटनांवर आपलं असंच लक्ष असणार आहे। राज्यामधल्या इतरही बातम्या बघायच्या आहेत टॉप 50च्या माध्यमातून। नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत। पर्यटकांची सर्वाधिक पसंती रत्नागिरीतील हॉटेल्स बीचला मिळते। समुद्राखालचं सौंदर्य पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचा पर्यटक आनंद घेत आहेत। गिरगाव चौपाटी तसंच नरिमन पॉइंटवर मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली आहे। गिरगाव चौपाटीवर 2 वेगवेगळे भाग करण्यात आले, तर बॅरिगेड्स करून फॅमिलीसाठी वेगळा आणि दुसऱ्या भागामध्ये तरुणाई आणि पुरुष मंडळींसाठी जागा करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आहेत। यावेळेस वाहतूक नियंत्रण आणि वाहन चालकांना सूचना देण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे। पुण्यातल्या पबमध्ये फ्री कॉन्डम देण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या मुंढवा इथल्या एका पबकडनं फ्री कॉन्डमचं वाटप करण्यात येणार होतं, मात्र साम टीव्हीच्या दणक्यानंतर पबने हा निर्णय मागे घेतलाय। नवीन वर्षाचं स्वागत गडकिल्ले आणि अभयारण्ये किंवा शहरातील टेकड्यांवर करता येणार नाहीये। वन विभागाने यासाठी परवानगी
नसल्याची अशा ठिकाणी जाऊन नववर्षाचं स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत. 31st सेलिब्रेशन करताना महिला छेडछाडीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. गिरगाव चौपाटी तसंच नरिमन पॉइंट या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली आहे. नववर्ष सेलिब्रेशन पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता अलर्ट मोडवर आलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी खास तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत. यावेळेस गोव्याकडून येणाऱ्या दारूच्या साठ्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे. अमरावतीमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात आलेली आहे. 48 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये दामिनी पथक सुद्धा गस्तीवर राहणार आहे. तसंच भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. यंदाच्या वर्षात 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री झालेली आहे. दोन्ही निवडणुकांदरम्यान जप्त केलेल्या मद्यापेक्षाही मद्यपींनी जास्त मद्याचं सेवन केलेलं आहे. त्यामुळे यंदाचं निवडणूक वर्ष राज्यासाठी मद्यपी वर्ष ठरलेलं आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हॉटेल्स मालकांनी विशेष तयारी केली आहे. 31st मद्यप्राशन जास्त झालं तर हॉटेलच तुम्हाला त्यांच्या गाडीतून घरी सोडणार आहे. पुणे हॉटेल्स असोसिएशनने हा अंशतः निर्णय घेतलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींमध्ये 3 दिवस काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेनं केलेली आहे. आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंच संघटनेनं घेतलेला आहे. आंबेडकर अनुयायांच्या वतीने परभणी बीड हत्याकांड निषेधार्थ लाखांदूरजवळ काळ्या फिती बांधत निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळेस मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन चोरट्याने मोबाईलच्या दुकानाचे पत्रे फोडून चोरी केलेली. त्याने मोबाईल एक्सेसरीज आणि डिजिटल घड्याळ चोरून नेलीत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तेलंगणातील चोरट्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला. या चोरट्याने तब्बल 19 दुचाकींची चोरी केली आहे. या चोरट्याकडनं तब्बल 8,40,000 रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. रहमतुल्ला मुजीब चाऊस असं या आरोपीचं नाव आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 55 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. राजस्थानमधून मध्य प्रदेश मार्गे ड्रग्ज नागपुरात आणण्यात आले होते. कुख्यात गुंड सुमित रमेश चिंतलवार आणि त्याच्या साथीदारांना सापळा रचून एनडीपीएस पथकाने अटक केलेली आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्याचे बॅरिगेड तोडून अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक सुसाट वेगात पळवलाय. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने डिवायडर तोडून यू-टर्न घेतला. अखेर चालकाने ट्रकमधून उडी घेऊन पोबारा केला. पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करतायत. खडकवासला धरणातून जुन्या मुळामठा आणि बेबी कालव्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे उरुळी कांचन परिसरातील पांढरस्थळ कालवा फुटून पाणी थेट पुणे सोलापूर महामार्गावर गेलंय. कालव्यातील जलपर्णी गवतामुळे हा कालवा फुटला असल्याचं सांगण्यात येत आहे. नवी मुंबईतील बहुतेक उद्यानांमधील लाद्या उखडलेल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊन दुखापती झाल्या. त्यामुळे आता पालिकेकडनं लवकरच जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येणार आहे. उद्यानांमध्ये लाद्यांऐवजी मातीचे ट्रॅक करण्याचा विचार पालिकेकडनं सुरू आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर आज रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी 25 जादा बेस्ट बसेस सोडण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणामध्ये बसगाड्या सोडण्यात येतील. प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकारी तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली आहे. कचऱ्यापासून प्रतिदिन 4 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार होती, मात्र आता 7 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे.
माथेरानला जाण्यासाठी पर्यटक ई रिक्षांचा वापर करतात, मात्र ई रिक्षा कमी असल्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागते. रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी आता पर्यटकांनी केलेली आहे. मुंबईमध्ये सिमेंटच्या दरामध्ये वाढ झाली आहे. दर वाढल्यानं घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या प्रतिगोणीचे दर सध्या 350 रुपये इतके, त्यामध्ये आता प्रतिगोणी 30 रुपयांनी वाढ झाली आहे. तर राज्यभरातल्या या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे नववर्षाच्या स्वागतासंदर्भातली. आज 31 डिसेंबर, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झालेले आहेत. मात्र कोल्हापूरकरांचा यामध्ये नाद नाही करायचा. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरकर सध्या पार्टीच्या मूडमध्ये दिसतायत. खास करून तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटणाचा बेट कोल्हापूरकरांनी केलेला आहे. त्यासोबतच चमचमीत माशांसोबत भाकऱ्यांचा फक्कड बेतही आहे. त्यामुळे सकाळी सकाळीच कोल्हापूरकरांनी फिश मार्केट आणि मटण चिकनच्या दुकानांवरती गर्दी केलेली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी. पाहूयात. आहे आणि या मार्केटमध्ये सकाळपासून मासे घेण्यासाठी खवय्यांची, कोल्हापूरकरांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळतं. सुरमई, पापलेट, बांगडा यासह विविध माशांच्या ज्या जाती आहेत, रुचकर जाती आहेत, या घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी या फिश मार्केटमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. आता 50 किलोची आम्ही पापलेट घेणार आहे, सुरमई घेणार आहे. ही मोठी किती 10 किलो का 15 किलोची, 12 किलोची आमची सुरमई आहे आणि आम्ही 9 जण आहोत. एकदम जोरात पार्टी आहे तुमची. हा, एकदम जंगी पार्टी आहे. सेलिब्रेशन आता सुरूच झालं म्हणा. ही मच्छीपासून आमचं सेलिब्रेशन सुरू. रात्री 12-1 वाजता काही विचार. उद्या तर बुधवार आहे, उद्या तर आपल्या हक्काचा दिवस. पण आज आम्ही गणपती बाबाची माफी मागून आज 31 डिसेंबर फुल एन्जॉय करणार. आम्ही पापलेट, कोलंबी, बोंबील आणि मांदेली 4 प्रकार घेतलेले आहेत. आज 31 डिसेंबर निमित्ताने इतकी मोठी सुरमई बाजारात 12 ते 15 किलोची आलेली आहे आणि कोल्हापूरकरांचा फिशसाठी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आज 31 डिसेंबर निमित्त कोल्हापूरकर आज फिश घ्यायला इथं आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे माशाची आवकसुद्धा भरपूर आहे. कमीत कमी 4 ते 5 टन मासे कोल्हापूरकर फस्त करतात. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. तर झणझणीत आणि फक्कड असा बेत कोल्हापूरकरांनी आयोजित केलेला आहे. यानंतर आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती कोकणाला मिळते. त्यामुळे कोकणातील हॉटेल्स आणि बीच आता पर्यटकांनी भरून गेलेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचं मोठं आकर्षण असतं. त्याचबरोबर समुद्राखालचं सौंदर्य निहाळण्यासाठी सुद्धा पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटताना दिसतायत. तर रत्नागिरीच्या नेवरे काझीरभाटी समुद्रावरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी. पाहूयात. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत. आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या काझीरभाटी या परिसरामध्ये आणि या काझीरभाटी परिसरामध्ये आपण पाहिलं तर स्कुबा डायव्हिंगचा देखील आनंद या ठिकाणी आपण घेऊ शकतो. अनेक पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा या ठिकाणी लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत ज्यांनी स्कुबा डायव्हिंगचा मनमुराद आनंद घेतलेला आहे. पहिल्या तर थोडी भीती वाटली, पण खाली गेल्यावर ते म्हणले थोडंसं शांत हे करा, मग छान. आणि 2 मासे दिसले, मग जरा छान वाटलं. माझा अनुभव खूप छान होता. पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग केलं होतं मी, करतीये. सो मनाची शांतता जी काही असते ती पाण्याच्या खाली गेल्यानंतर खूप जास्त जाणवली. योग म्हणतात तो योग म्हणजे पाण्याखालचा योग हा अनुभवाला मला चांगला व्यवस्थित. म्हणजे आपण करतो ते जमिनीवरचे योग करतो, पण पाण्यातले योग जे असतात ज्याच्यामुळं माइंड तुमचं जे एकदम निथळ होतं, निर्मल होतं, त्यामुळे तो अनुभव चांगला वाटला. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण पाहिलेली पर्यटकांची जय्यत अशी तयारी सुरू झालेली आहे. राज्यातल्या आणखी महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. शिर्डीचं साई मंदिर धुक्यामध्ये हरवलंय. शिर्डीमध्ये दुसऱ्या दिवशीही दाट धुक्याची चादर कायम आहे. नगर मनमाड महामार्गावरून वाहनं चालवताना चालकांची कसरत होते. सकाळी 9 वाजून गेल्यानंतर सुद्धा वाहनांना हेडलाईट लावून प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेचं गेल्या 15 दिवसांपासून पाणी बंद आहे. त्यामुळे माळशिरस वितरिकेवरील शेवटी असणाऱ्या गावांपर्यंत पाणी मिळालेलं नाही. पाण्याअभावी पिके जळू लागलेत. लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी होतीये.
गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये पिकांचं नुकसान झालंय. केळी, पपई, हरभरा, गहू आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावेळेस आमदार काशीराम पवार यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येवला तालुक्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे गहू शेती भुईसपाट झालेली आहे, तर कांद्याचंही मोठं नुकसान झालं असून ठिकठिकाणी मका, सोयाबीन ओला होऊन नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये ऐन हिवाळ्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि कापसाचं प्रचंड नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत आहे. त्यात या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानात भर पडली आहे. 3 वर्षांमध्ये शेतकऱ्याचं 180 कोटींचं नुकसान झालेलं आहे. 2 वर्षांपासून ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात सापडली. हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्षबाग वाया जाते. द्राक्षघड कुजणं, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना सामोरं जावं लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरीचं उत्पादन आता विदर्भात शक्य झालेलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाने स्ट्रॉबेरीच्या 5 जातींवर संशोधन केलंय. विदर्भातील थंडी आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी उत्पादन घेता येणार असल्याचं आता सिद्ध झालंय. कृषी विभागातर्फे तालुका आणि जिल्हा राज्य पातळीवर रबी हंगामाचं पीक स्पर्धा भरवली जाते. यंदाच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आजची म्हणजेच 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई या जवळ 5 पिकांसाठी ही पीक स्पर्धा राबवली जाते. कोल्हापुरात लहरी हवामानामुळे रबी पीक संकटात सापडलंय. शाळू पिकावर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. ही कीड पाने कुरतडते, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. वेगवेगळ्या रसायनांचा फवारणी यावेळेस केली जाते, त्यामुळे आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. अकोल्यामध्ये 2022 मध्ये अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं. यावेळेस शासनानं शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती. मात्र आता हीच मदत परत करण्याची नोटीस शासनाने काढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. तब्बल 3 कोटींपेक्षा अधिकची रक्कम आता वसूल केली जाणार आहे. अमरावतीत ढगाळ वातावरणामुळे फुलकोबीचं फुलं पिवळी पडतायत. त्यामुळे खराब होण्याआधी शेतकऱ्यांनी कोबी तोडावी लागते. काल परवापर्यंत 40 ते 45 रुपये प्रति किलो मिळणारा कोबी आता मात्र 7 ते 8 रुपयांपर्यंत येऊन पोहोचलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. देशासह परदेशातूनही संत्री दाखल झालेत. आकाराने लहान असलेली मिनी संत्री सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतेय. एपीएमसीतील घाऊक बाजारामध्ये 50 ते 60 रुपये किलोने मिनी संत्री विकली जाते. तुळजापुरात शेतकऱ्यांच्या खरबूज फळबागांना ढगाळ वातावरण आणि करप्या रोगाचा फटका बसलाय. त्यातच महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे खरबूज शेती मातीमोल होण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आल्याने तो हतबल झालाय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गावठी कोथिंबीर आणि शेपूची आवक वाढलेली आहे. त्यामुळे बाजारभाव घसरलेत. बाजार समितीमध्ये गावठी कोथिंबीरीला 10 ते 25 तर शेपूला 5 ते 14 रुपये जोडी प्रतिदर मिळतोय. वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार झालेला आहे. त्यासाठी 328 कोटी रुपये खर्च आहे. त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मान्यता देण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील वाढवण समोरील समुद्रामध्ये हरित वाढवण बंदर प्रकल्प उभा केला जाणार आहे. तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमचं चॅट कुणीतरी वाचतंय.
हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा एक मेसेज व्हायरल होतोय आणि बरेच लोक व्हॉट्सॲप वापरतात. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. तुमचे व्हॉट्सअप मेसेज कुणीतरी वाचतंय. कुणीतरी गुपचूप मेसेज वाचत असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मेसेज कोण वाचतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? एवढं धाडस कुणाचं होतंय की जो तुमचा मेसेज चोरून वाचतोय? याचा शोध घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केलाय. तुमचं व्हॉट्सअप कोण वाचतंय? तुमच्या व्हॉट्सअपवर कुणाची नजर? व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? या व्हायरल मेसेजमुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. कारण देशात फोन असलेले जवळपास 80% लोक व्हॉट्सअप वापरतात. अनेक लोक चॅटिंग करतात. काहींचे पर्सनल चॅट असतात. मात्र तेही कुणी वाचले तर अनेक वाद निर्माण होऊ शकतात. तसंच गुन्हेगारीही वाढू शकते. मात्र हे खरं आहे का? असं शक्य आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. तुमच्या व्हॉट्सअपचे मेसेज कॉलचा रेकॉर्ड सहज उपलब्ध होतोय. सरकारनं त्यासाठी नवीन नियम लागू केलेत. त्यामुळे व्हॉट्सअपचे मेसेज वाचता येतात. या मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र सरकारनं असे कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत. सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. लोकांना घाबरवण्यासाठी चुकीचे मेसेज केले जात असल्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. तुमचे मेसेज कुणीही सहज वाचू शकत नाही. सरकारनं असे नवीन नियम बनवलेले नाहीत. सरकार तुमचे व्हॉट्सअप मेसेज वाचत नाही. चुकीचा मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातीये. असे मेसेज कुणालाही वाचता येत नाहीत. एखादा गुन्हा झाला असेल तर कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅटची माहिती हवी असल्यास पोलिसांमार्फत ती मिळवली जाते. त्यामुळे आमच्या पडताळणीत तुमचे मेसेज कुणीतरी वाचतंय हा दावा असत्य ठरलाय.